BJP पक्ष फोडून जे उद्धव साहेबांवर अन्याय केलेला आहे, आम्ही या निवडणुकीमध्ये परत नांदेडला पाठवून देणार आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। अशात यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीचं वातावरण आपल्याला तापलेलं पाहायला मिळते। या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांची प्रचाराची रणनीती कशी सुरू आहे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सेवानिवृत्त न्यायाधीश आणि ठाकरे गटाचे नेते किशोर राठोड आहेत। साहेब, काय सांगाल तुम्ही, तुमच्या उमेदवाराचा प्रचार कसा सुरू आहे, काय सांगाल? की उद्धव साहेबांवर जे अन्याय झाला आहे, BJP पक्ष फोडून जे उद्धव साहेबांवर अन्याय केलेला आहे, त्या अन्यायाला धडा शिकवण्यासाठी यवतमाळ वाशिममधील जनता सरसावली आहे। आणि याची परिस्थिती काल पोहरादेवीला जे प्रचाराला नाळा फोडला त्यावेळी संजय देशमुख यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद म्हणजे संजय देशमुख यांच्या विजयाची पावती आहे। आणि संजय देशमुखच कमीत कमी 2.5 लाख मतांनी निवडून येणार हे मी आपल्याला खात्री देतो। नक्कीच संजय देशमुख अधिक घेऊन निवडून येतील असं दावा ठाकरे गटाचे नेते किशोर राठोड करत आहे। माझ्यासोबत पोहरादेवीचे मंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील महाराज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज, काय सांगाल तुम्ही, तुमच्या शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने देखील एक मोठा तगडा उमेदवार दिलेला आहे, या लढतीकडे तुम्ही कसं बघताय? माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संजय देशमुख साहेबांना उमेदवारी दिलेली आहे। आमच्यासमोर महायुतीचा उमेदवार जो आहे हा तगडा उमेदवार नाहीच आहे, कारण त्या तगड्या उमेदवाराला तिथे भाजपानीच विरोध केलेला आहे। भाजपानीच सांगितलं हा उमेदवार आम्हाला नको आणि ही बाहेरून आलेली आयात पार्सल आम्ही या निवडणुकीमध्ये परत नांदेडला पाठवून देणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघामध्ये जातीय समीकरणच्या नजरेतून पाहिल्या जाते, त्या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कुठं मागे पडता असं वाटते तुम्हाला? आजपर्यंत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जातीचं राजकारण केलेले नाही। सर्वसामान्य जनतेला जे स्लीपरवाला आहे त्यांनी विधानसभा आणि लोकसभेची दारे दाखवलेली आहेत। जातीचं समीकरणाचाच जर विषय आला तर या मतदारसंघामध्ये बंजारा बहुल असल्यामुळे बंजारा समाजसुद्धा व इतर समाजसुद्धा, आदिवासी समाज आहेत, बौद्ध समाज आहेत, मराठी भाषिक आहे, 18 पगड समाज आहे, हे सगळे उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे आहे आणि त्यामुळे माननीय संजय देशमुख साहेबांचा विजय निश्चित आहे। एकंदरीत जर पाहिलं आपण तर शिवसेना शिंदे गटाकडे 2 जिल्ह्याचा पालकमंत्री असलेले संजय राठोड आहे, तगडी टीम आहे त्यांच्यासोबत। त्या तुलनेत तुमच्याकडे काय काय? आमच्याकडे महत्त्वाची जनता आहे, आमच्याकडे आहे। आणि तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाने शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबाची आहे, शिवसेना त्यांना दिली तरी जनता आमच्यासोबत आहे, फक्त नेते त्यांच्यासोबत आहे आणि जनतेच्याच भरोशावर 2 लाखाच्या वरून विजय निश्चित आहे, हे मी खात्रीपूर्वक सांगतो। नक्कीच आपण पाहू शकतो की आत्ताच पोहरादेवीचे मंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील महाराज यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की आमचा उमेदवार म्हणजेच संजय देशमुख यवतमाळ वाशिमचे उमेदवार हे किमान 2 लाख मतांनी जास्त निवडून येतील असा दावा त्यांनी केला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।